कोल्हापुरात 31 ऑगस्ट रोजी चित्रकला स्पर्धा यशस्वी. आमदार सुधीर मुनगंटीवारांचा कोहिनूर ऑफ इंडिया अवॉर्ड निमित्त जाहीर सत्कार. चंद्रपूरच्या ग्लोबल वन बौद्धिश संस्थेच्या वतीने बल्लारपूर येथील गोंडराजे बल्लारशाह नाट्यगृहात दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 12 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धेसाठी गणेशोत्सव, भविष्यातील भारत आणि स्त्रीभ्रूण हत्या हे सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण विषय ठेवण्यात आले. परीक्षक म्हणून आकाश बटोलिया आणि प्रवीण कुंभारे यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांचे परीक्षण केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक राधिका भारती, द्वितीय क्रमांक अथर्व बेले तर तृतीय क्रमांक सौख्य अलगमवार यांनी पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे 1111 व 777 व 555 रोख बक्षीस, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू स्वरूपात डब्बा व पाण्याची बाटली देण्यात आली. कार्यक्रमात मनीष तिवारी यांनी पालकत्व या विषयावर तर सुजित मंडल यांनी ब्रेन सायन्स या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी राज्याचे माजी अर्थमंत्री व बल्लारपूरचे आमदार माननीय सुधीर मुनगंटीवार यांचा नुकताच प्राप्त झालेल्या कोहिनूर ऑफ इंडिया अवॉर्ड निमित्त जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा तसेच ग्लोबल वन बौद्धिश संस्थेचे अध्यक्ष अंकुश अवथे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव सूरज नागतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय कांबडी, जयेश जोगराणा, अंकित सुरतेकर, ॲडव्होकेट श्यामसुंदर नागतुरे, इंजिनियर आशिष पटले, सुमित खेडेकर, युवराज वरखेडे, अश्लेषा नागतुरे, शुभम रामटेके, पूर्णचंद्र ठाकूर, सुधीर कलास्केवार, चेतन गाजरलावार, गणेश वनकर व ज्योतिबाई लांडगे यांनी परिश्रम घेतले. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. ग्लोबल वन बौद्धिशीय संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित आमच्या सर्वांचे आदरणीय मार्गदर्शक नेता चंदन भैया चंदेलजी, ज्यांचा नुकताच वाढदिवस झाला, असे आमचे बर्थडे बॉय जिल्ह्याचे अध्यक्ष श्री हरीश शर्माजी, शहराचे अध्यक्ष रणंजय सिंगजी, श्री ग्लोबल वन बौद्धिशीय संस्थेचे अध्यक्ष अंकुशजी, जयेशजी जोगराणा, सूरजजी नागतुरे, निरेशजी खरबडे, श्री काशी सिंगजी, श्री शिवचंद द्विवेदीजी, श्री दारीजी, श्रीमती रेणुकाताई दुधे, श्री जगदीशजी, मंचावरील सर्व इतर मान्यवर, या कार्यक्रमात उपस्थित या नगरातील सर्व आदरणीय मान्यवर बंधुभगिनी व ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, असे सळसळत्या रक्ताचे, धडकत्या हृदयाचे, देशाचं भविष्य घडवण्याची शक्ती असणारे माझे बल्लारपूरचे विद्यार्थी बंधू आणि माझ्या प्रिय भगिनींनो, मी सर्वप्रथम इथं उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या अनंत शुभकामना देतो. पसायदानी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. जो जे वांछील तो ते गाहो. भगवान श्री गणेश, भगवान श्री सिद्धिविनायक आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याचा आशीर्वाद देईल अशी प्रार्थना मी भगवान गणेशजीच्या चरणी करतो. तुमच्या सर्वांचं आयुष्य, तुमच्या परिवाराचं आयुष्य हे सुखाने, आनंदाने, समाधानाने भरभरून असावं, ही शक्तिदायिनी, तेजोदायिनी माता महाकालीने आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो. ग्लोबल वन बौद्धिशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेच्या माध्यमातून चित्रकलेसारखा एक गुण विकसित व्हावा या दृष्टीने या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं. ज्या विद्यार्थ्याचा यामध्ये पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना पुरस्कार प्राप्त करता आला नाही त्यांचंही कौतुक की पुढच्या स्पर्धेसाठी तयार व्हा, गुणवान व्हा, आणि जो विद्यार्थी गुणवान होईल मग विश्वास आहे की आयुष्यामध्ये यश त्यांच्या पायाशी चालून येईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. माझा बल्लारशाह, तुमचा बल्लारशाह पुढे जावा ही मनात इच्छा आहे. मी आज केलेल्या कामाची यादी वाचायला आली नाही. आमचे मित्र हरीश शर्माजींनी तुमच्या सर्वांच्या सहकार्यांनी शुभकामनांनी ज्या ऊर्जेने मग काम करता आलं त्याबद्दल माहिती दिली.
अनेक उपक्रम आपण करणार आहोत, पण मला एका गोष्टीची जाणीव आहे, ही सर्व भौतिक संसाधन आहे. पुढे जायचं असेल तर हातात तलवार असल्याने मनुष्य शूर होत नाही, ती चालवणारा अंतःकरण असलं पाहिजे. त्यासाठी मनामध्ये एक शक्ती आणि ऊर्जा असली पाहिजे. भौतिक साधना आपण खूप करू, पण जीवन सार्थकी तेव्हाच आपल्याला म्हणता येतं जेव्हा त्या मुकद्दर का सिकद्दर या चित्रपटाचं गाणं आहे, रोते हुए आते है सब हसता हुआ जो जाएगा. खरं तर जीवनाचं सत्य हेच आहे की यशस्वी जीवन म्हणजे काय, तर शेवटच्या क्षणी हसते हुए जो जाएगा हे जीवनाची सार्थकता आहे. आणि ही सार्थकता प्राप्त करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मनात जेही लक्ष निश्चित कराल, जेही उद्दिष्ट निश्चित कराल, ते लक्ष आणि उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी स्वतःला झोकून द्या, मेहनत करा, परिश्रम करा, कारणं शोधू नका. तर मला विश्वास आहे बी फॉर भारतात, बी फॉर बगारशाचा विद्यार्थी हा नंबर 1 वरच राहील, हा विश्वासही माझ्या मनात निश्चितपणे आहे. शिकत असताना खूप शिका, परिवाराची सेवा करा, परिवाराचं नावलौकिक झालं पाहिजे. पण हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मला मनोज कुमारच्या त्या चित्रपटाचं गाणं फार आवडायचं, प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया. आणि हे खरंच आहे की मैं रहूं या ना रहूं, भारतीय रहना चाहिए. आणि भारतीय रहना चाहिए हा भाव असेल तो जो भी करूँगा वो शक्ति के साथ करूँगा, ऊर्जा के साथ करूँगा. या भावनेने इथं उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपला भविष्य घडवण्याच्या दृष्टीने काम करावं. मी आपल्या सर्वांचा हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून आभारी आहे की तुम्ही माझं कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार प्राप्त झाला म्हणून अतिशय प्रेमाने स्वागत केलं. विविध संस्था इथं आल्यात, विविध संस्थांनी शुभकामना दिल्या, प्रेम व्यक्त केलं. आणि आज तर एवढी स्मृतिचिन्ह जमा झाली की माझ्या ऑफिसमध्ये मग स्वतंत्र एक अलमारी पुन्हा करावी लागेल, इतक्या प्रेमाने तुम्ही माझं स्वागत केलं. खरं तर कोहिनूर ऑफ इंडिया हा माझ्यासाठी जरी मानाचा पुरस्कार असला, त्यासोबत आज जेव्हा तुम्ही प्रेम व्यक्त केलं, भाव व्यक्त केला, ही माझ्यासाठी ऊर्जा देणारी एक आजचा कार्यक्रम आहे. ज्या ऊर्जेने अजून उत्तमातले उत्तम कामं मला करता येईल. तुमच्या सर्वांच्याच ऊर्जेतून, शक्तीतून मला काम करणं शक्य होतं. हे खरं आहे की जेव्हा आपलेच लोक प्रेमाने स्वागत करतात तेव्हा 1000 वाघांची शक्ती प्राप्त होते. वाघांची संख्या तर मी वाढवली, 112 वाघ होते मी वनमंत्री झालो 2014 आज 112 वरून 600 झाले. इतके जास्त झाले की कधी कोणाला सेकंड करतात हे लक्षात येत नाही. आज इतके वाघ झालेत. पण ही वाघाची शक्ती हे तुमच्या आशीर्वादाने प्राप्त होते. मी सौभाग्यशाली आहे की मला अनेक उत्तम काम करण्याची संधी प्राप्त झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. आज राज्यगीत महाराष्ट्राच्या शाळेत म्हटलं जातं, ते राज्यगीत देता मग आलं, याचाही मग मनापासून आनंद आहे. आणि हे सर्व घडलं, हा पुरस्कार जरी मग प्राप्त झाला असला तर मी नम्रपणे हे कबूल करतो की हा पुरस्कार माझा नसून हा तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभकामनांचा आहे. हा पुरस्कार तुमच्या सर्वांच्या सहकार्याचा आहे. आणि हा पुरस्कार हा मी तुम्हा सर्वांना समर्पित करतो, कारण हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाचा परिपाक आहे. आज ग्लोबल वन बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आली. खरं तर त्यांच्या कार्याचं पुस्तिका त्यांनी मग दिली. उत्तम काम करताय. खरं तर समाजामध्ये अशा विविध संस्थांची आवश्यकता आहे. रडणारे लोक आपल्याला नको आहे, लढणारे लोक हवे आहे. टीका करणारे लोक असून समाज पुढे जाणार नाही, तर त्यामधून मार्ग काढत, त्या समस्येचं समाधान, त्या प्रश्नाचं उत्तर शोधत समाजाला मी काय देऊ शकतो हा भाव असला पाहिजे. समाजाने माझ्यासाठी काय केलं, देशाने माझ्यासाठी काय केलं, हा प्रश्न विचारण्याच्या ऐवजी मनाला स्वतः कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे, मी समाजाला काय देऊ शकलो, मी देशाला काय देऊ शकलो. खरं तर आपल्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणी ना कोणी आपल्याला मदत करतो. कोणी ना कोणी आपल्या आयुष्यामध्ये आपलं जीवन सफल व्हावं, सुकर व्हावं, आनंदी व्हावं म्हणून त्यांनी आपला ध्येय झिजवला असतो. मग आता पुढची कडी आपली आहे की इतरांनी आपल्यासाठी काहीतरी केलं.
अंगावर घातलेले कपडे सुद्धा जर इतरांनी या कपड्याच्या मिलमध्ये काम केलं नसतं आणि कपड्याच्या मिलमध्ये काम करत असताना आयुष्याचे 5 वर्ष स्वतःचे तिथं असणाऱ्या प्रदूषणाने त्याचं घटतात, त्यांनी आयुष्याचे 5 वर्ष दिले म्हणून तुम्ही आनंदाने आपल्या अंगावर कपडे घालू शकतात, त्याचे आपल्यावर उपकार आहे. कोणीतरी विद्यार्थी डॉक्टर होताना आनंद उत्सव साजरा न करता 5.5 वर्ष मोठी मोठी जाडी जाडी पुस्तकं वाचतो, डॉक्टर होतो आणि आपल्याला रुग्णसेवा म्हणून तो सेवा देतो, तेव्हा तर आपल्या वेदना आपल्या दूर होऊ शकतात. असे हजारो लोक आहे. शेतकरी कष्ट करतो, 1 एकर शेती नांगरायला 13.5 किलोमीटर आडवं उभं चालावं लागतं, कडक उन्हामध्ये नांगरणी वखरणी करावी लागते, पावसाळ्यात चिखल तुडवावा लागतो, थंडीत जागणी करावी लागते, तेव्हा आपल्या ताटामध्ये अन्नाचा घास येतो. ही भाव जरी आपण रोज ठेवला आणि म्हणूनच आज पसायदान आपण गायलं. 750 वर्ष श्री संत ज्ञानेश्वराला झाली आहे आणि हे आमच्यासाठी सर्वात मोठं भाग्य आहे. मला एखाद्याने विचारलं की या देशाची सर्वात मोठी संपत्ती कोणती, तर या देशातली संपत्ती श्री संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीसारखे जे म्हणून ग्रंथ आहे, जे याच जीवनाचा प्रकाश सांगत नाही तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा अंधारामध्ये भटकायची आवश्यकता नाही, इतकं ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आज आपण पसायदान म्हटलं, मला विश्वास आहे की हे पसायदान हात जोडून म्हणायचं एक पसायदान नसून आपल्याला विश्वस्वधर्म सूर्य पाहो हा भाव घेऊन जो जे वांछील तो ते गाहो, यासाठी आम्ही काय योगदान देऊ शकू या दृष्टीने काम करायचं आहे. आणि मला विश्वास आहे देश बदलेगा या नहीं बदलेगा मुझे मालूम नहीं, पण मेरा गांव निश्चित बदलेगा, आगे खुद भी बढ़ेगा और गांव को भी आगे बढ़ाएगा. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्ही माझं प्रेमाने सत्कार स्वागत केलं याबद्दल खूप 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 धन्यवाद.